गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आपल्या ट्रिपचा 9वा दिवस आहे आणि आज आपण बुमला पासला जाणार आहोत की जिथे चायना बॉर्डर आहे. येताना आपण बिग बुद्धा बघून येणार आहोत आणि आज आम्ही होप्स करतोय की आज आम्हाला वरती स्नोफॉल मिळेल. होप फॉर द बेस्ट. आणि आमच्या रूममधनं खूप सुंदर असा व्ह्यू आहे, बघू शकता तुम्ही. एकदम छान असे इथे डोंगर आहेत समोर. आणि आत्ता साधारण टेम्परेचर आहे 11, अजून कमी आढळले, मायनसमध्ये पण जाऊ शकतो. मित्रांनो, तुम्हाला सुद्धा अशा एक्साइटिंग ट्रिप व्हायच्या असतील तर तुम्ही अमला ट्रॅव्हल्सला फॉलो करा. मी अमला ट्रॅव्हल्सचे डिटेल्स आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली देणार आहे, ते तुम्ही नक्की बघा. आणि तुम्हाला भारत कुठेही सहली जायचं असेल तरी तुम्ही आमच्यासोबत येऊ शकता. आपल्या मंथली ट्रिप चालू असतात वेगवेगळ्या ठिकाणी, तर तुम्ही नक्की या. आता मी बुमला पासला निघालो आहे आणि बघू शकता आजचे आमचे टीम, आमचे कॅप्टन. आणि वरती बर्फ असेल, बघूया असेल असं वाटतंय, कारण खाली तर पाऊस पडतोय बऱ्यापैकी. मित्रांनो, आम्ही आता आमच्या पहिल्या लोकेशनला आलो आहे. त्याचं नाव आहे सँगस्टर लेक, बघू शकता, ज्याला माधुरी लेक पण म्हणतात, जिथे माधुरी दीक्षितच्या कोयल्या बीचचं शूटिंग झालं होतं. इंडियन फ्लॅग आहे, मिलिटरीची गाडी आहे इथे. हा आहे सँगस्टर लेक म्हणजे माधुरी लेक. इथे इंडियन फ्लॅग आहे, इथं पूर्ण मिलिटरी आहे आपली. आणि आत्ता टेम्परेचर इथे दाखवतो आहे 11, पण खूप कमी वाटतं आहे. 11 नाही आहे, खूप कमी आहे. असा इंडियन फ्लॅग कुठेही बघितला ना की भारताबद्दल असलेला अभिमान आहे तो अजून वाढतो. आणि इथे आहे इंडियन फ्लॅग. मित्रांनो, तर खूप ठिकाणी असं खूप छान छान असे शांती मंत्र लावलेले आहेत, फ्लॅग्स लावलेले आहेत. आणि अशा हट्स तयार केले तुम्ही लोकांना थांबायला. पूर्ण लेकचा व्ह्यू तुम्हाला इथं बघायला मिळेल. समोर डोंगर पूर्ण बर्फात आहेत आणि अर्ध्या ढगातच आहेत ते. मित्र, खूप छान व्ह्यू आहे इकडे. आणि जर तुम्ही इथे आलात तर नक्की या. एक्स्ट्रीम स्नोफॉल असेल तर माधुरी लेक बंद असतो. आम्हाला लास्ट ट्रिपला माधुरी लेकला यायला मिळालेलं नव्हतं, का स्नोफॉल भरपूर होता. आणि सकाळच्या वेळेत लवकर या, म्हणजे थोडक्यात परमिट जसं असेल तसं तुम्हाला यायला लागेल इथे. पण इफ पॉसिबल तर लवकरच तुम्ही या, खूप कमी गर्दी असते. मित्रांनो, आपण आता बुमला पासला आहोत. बघू शकतो बॅक साईडला चायना बॉर्डर आहे, जास्त जवळ दाखवू शकत नाही. आणि आम्ही आता मॅगी घेतली इथे. ह्यांची मॅगी खाऊन झाली आहे, मला इथे ठेवून गेलेली असेच. आणि इथे चायना बॉर्डर आहे आणि स्नोफॉल सुरू झाला आहे, खूप छान वाटतं इथे. आम्ही आता बुमला पासला आहोत 15,200 फीटवर. आणि तिथे पुढे लांब चायना बॉर्डर दिसते आणि इथे इंडियन फ्लॅग आहे. हा मित्रांनो, आम्ही आता थांबलो आहे वाटेत मी, आणि तो खूप छान व्ह्यू आहे इथे. हा लेकचं नाव आहे ट्रिप्टा लेक. पूर्ण आम्ही जातो गेलो तेव्हा वरती बऱ्यापैकी धुकं होतो, आता बऱ्यापैकी क्लिअर झालं आहे. आणि इकडे पूर्ण बघू शकता स्नोफॉल आहे पूर्ण. आणि इथे खाली ब्लॅक आईस पण आहे तेवढीच, त्याच्यासारखं आलं होतं हे. मित्रांनो, खूप हिंमतीने बर्फात उतरलो आहे आणि ते बघू शकता पूर्ण मोठा लेक आहे. इथे आत्ताच पायातमध्ये गेला माझा पूर्ण, साधारण अर्धा फुटात आहे. मित्रांनो, आम्ही आता मध्ये लेकवर परत थांबलो होतो, स्नोफॉल होतोय. आणि आमचे मित्र स्ट्रगल करतात भरपूरच येण्यासाठी. 2 वेळा पाय खाली घेत, माझा पण गेलाय, म्हणून आता अनवणी मिळतोय, शूज ओले झालेत. खूप सुंदर व्ह्यू बघू शकता. मित्रांनो, आता आपण आलोय बिग बुद्धाला आणि इकडे आत्ताच पाऊस पडून गेलाय.
बघू शकता खूप उंच मोठी मूर्ती आहे आणि ह्या इथून पूर्ण तवांग सिटीचा तुम्हाला व्ह्यू मिळतो. आणि ही जी दिसते ही तवांग मॉनेस्ट्री आहे, खूप सुंदर आहे, 300 वर्ष जुनी आहे असं म्हटलं जातं. मित्रांनो आम्ही आत्ता आलो तवांग वॉर मेमोरियलला. बारीक पाऊस पडतो त्यामुळे पूर्ण पॅक होऊन मी आलो आहे. इथे बघू शकता ते वेगवेगळे रेजिमेंट्सचे त्यांनी लोगो करून लावलेले आहेत. अजून ह्या साईडला पण त्याचे भरपूर आहेत, पुढे पण आहे तिथे. आणि हे वॉर मेमोरियल खूप आहे, छान आहे. आणि इथे आतमध्ये वेगळ्या रेजिमेंटचे कुठल्या युद्धात कोण वीरगतीला प्राप्त झाले आहेत ते सर्व त्यांनी लिहिलेलं आहे. मित्रांनो वॉर मेमोरियलमध्ये इथे सुभेदार जोगिंदर सिंग यांच्याबद्दल माहिती लिहिली आहे. व्हिडिओ पॉज करून तुम्ही वाचू शकता. ज्यांनी बुमलागडची हद्द आपली लढवून ठेवली होती त्यांच्याबद्दल लिहिलं आहे. आणि काही त्यावेळेचे फोटोग्राफ्स आहेत. याबरोबर बुमला सेक्टरमध्ये चायनाने कुठल्या इयरमध्ये कुठे अटॅक केले, आपली रेजिमेंट्स कुठे होती इंडियन आर्मीची, तिने मेन्शन केलं आहे. तुम्ही मित्रांनो हे पॉज करून वाचू शकता. खूप सुंदर माहिती आहे ही. आणि हा सर्व भाग जो आहे हा बुमला पासचा सेक्टर आहे. हे वरती तिथे चायना दिसतं आहे, हा साईड इंडिया आहे. आणि ही जी पूर्ण भाग आहे इथे खाली तवांग वगैरे आहे, लाहू आहे इथे, मिला, नागुला, लांडा, मॅकडंग. मित्रांनो त्याच वॉर मेमोरियलच्या समोर अजून एक आहे की जे आहे मेजर महेंद्र सिंग चौधरी. त्यांनी खूप आपली कामगिरी इथे बजावली होती. ह्या मॅपमध्ये बघू शकता वॉर कुठून कसं आलं, अटॅक्स कुठून झाले, कुठली रिवर कुठे आहे, त्यांनी काय यूज केलेल्या गन्स इथे फोटोग्राफ्स आहेत. आणि अगेन इथे एक मॅप आहे, जिमिथांग सेक्टरचा मॅप आहे चायनीज. देन 1962मध्ये कुठे अटॅक कसे झाले, किती तुकड्यांमध्ये अटॅक झाले आणि आपली कोणकोणती तिथे पोस्टिंग अवेलेबल होती त्यावेळेला, कोणती रेजिमेंट होती ते सगळं दिलेलं आहे इथे. आणि हे जे आहे ते आहे साऊथ तवांग, त्यात पण त्यांनी सेम मेन्शन केलं आहे 62च्या वॉरमध्ये कुठे कुठे अटॅक झाले. अनेक इंडियन रेजिमेंटचे फ्लॅग्स ठेवलेले आहेत त्यांनी, इंडियाचा फ्लॅगसुद्धा आहे. आणि इथे विजिटर्स बुक्स आहेत त्यांची. आणि हे मिसाईल लॉन्चरचा छोटासाही ठेवलेला आहे त्यांनी. आणि इथे हे रेजिमेंट्समधले शहीद झालेल्या सैनिकांबद्दल त्यांनी इथे नाव आणि त्यांची डेट लिहिलेली आहे. खूप सुंदर आहे, तुम्ही बघायला नक्की या. देशाच्या अभिमानाचं हे एक ठिकाण आहे. वॉर मेमोरियलच्या बरोबर अपोजिटला बॉब कटिंग म्युझियम आहे, आम्ही तिथे आलो आता. मित्रांनो या वॉलचं नाव आहे सॉईल ऑफ इंडिया. इथे प्रत्येक राज्यातनं स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित ज्या ज्या प्रकारच्या गावांमध्ये शहरांमध्ये जे काही झाल्या गोष्टी आणि आपलं स्वातंत्र्य मिळालं त्याबद्दल लिहिलं आहे त्यांनी. व्हिडिओ पॉज करून तुम्ही नक्की ते वाचू शकता. प्रत्येक राज्याचं त्यांनी दिलेलं आहे. आणि ते खाली पण आहेत, भरपूर आहे तिथे. हे इथे महाराष्ट्राचं आहे, पुण्याचं आहे. खुर्शी आणि ह्या अशा रायडर्सनी जाऊन ते गोळा करून आणलं आहे.
मित्रांनो, आपण आता आलो ती तवांग मॉनेस्ट्री आहे आणि ही मॉनेस्ट्री 300 जुनी आहे. इथे आम्हाला पण जायचं आहे. इथनं म्हणणं गल्लीतनं पूर्ण वाट आहे. इथे त्यांचं काहीतरी श्रद्धास्थान आहे आणि इथे बेल्स लावलेले आहेत त्यांनी. सकाळी इथे ऊन पडत होतं आणि आत्ता इथे अचानक पाऊस सुरू झाला आहे आणि आत्ता हे टेम्परेचर 10-11च्या दरम्यान दिसतं आहे. पूर्ण आकाशात लाईट झाले आणि इथे मागे पूर्ण डोंगरात फॉग आहे. इथे सगळे बुद्धिस्ट म्हणजे तिबेटियन बुद्धिस्ट जे आहेत ते राहतात. हा एरिया म्हणून 300 जुना आहे आणि ते एक डिफरंट वाईब आहे. खूप उंच उंच त्यांची घरं आहेत. इथे आहेत, खाली आहेत. आपण आता तवांग मॉनेस्ट्रीला आलो आहे. ही भारती मॉनेस्ट्री 300 वर्ष जुनी मॉनेस्ट्री आहे. संपूर्ण एरिया एकदम एन्शंट आहे. वरती इथे कुठेही गाड्या अलाउड नाही आहेत. फक्त इथे सिटीजन्स आहेत, त्यांच्या गाड्या अलाउड आहेत. मित्रांनो, काल मी तुम्हाला दाखवले त्याप्रमाणे इथे सुद्धा त्यांची ऑथेंटिक पेंटिंग्स आहेत. काही धर्माचे त्यांचे उपदेश किंवा धर्मरक्षण खूप नवीन पेंटिंग आहेत. इथे त्यांचे धर्मगुरू आहेत. मॉनेस्ट्रीच्या आतमध्ये मी आता आलो आहे आणि खूप शांतता आहे इथे. प्रार्थनेच्या वेळेला इथे सगळे त्यांचे जे अनुयायी आहेत ते बसतात पूर्ण आणि प्रार्थना होते. वॉलवर बघू शकता खूप भारी भारी पेंटिंग आहेत. कृत्रिम टाईप इथे आहेत. प्रत्येक खांबावर काही नाही ते आहे आणि जे डिझाईन आहे वेगवेगळ्या पद्धतीचं आणि इथे त्यांच्या धर्मातले काही मेन जे कॅरेक्टर होते ते त्यांच्याच लिहिलेलं आहे. तवांग मॉनेस्ट्रीमध्ये अशी खूप इथे काय त्यांनी चित्र तयार केली आहेत आणि खूप मोठी सुंदर अशी गौतम बुद्धांची मूर्ती इथे दिसते. इथे काही दान धर्म केलेले आहेत आणि इथे दलाई लामा असतात ती प्लेस त्यांनी दाखवली आहे. प्रचंड मोठी मूर्ती आहे. नुसती मूर्ती नाही तर मोठ्या साईडने पण मी बघू शकता प्रभाव जी असते किंवा खूप छान सजवलेली आहे. खूप सुंदर अशी मॉनेस्ट्री आहे. मित्रांनो, आजचं साईड सीन आपलं पूर्ण झालं आहे. बारीक पाऊस पण येतो आहे आणि आता आम्ही हॉटेलवर चाललो आहे. आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल किंवा बाकी आपले ब्लॉग तुम्हाला आवडले असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि डेली ब्लॉग आपले तुम्ही बघत राहा. थँक्यू.